बिग बॉस मराठीचा नवा सीझन आपल्या भेटीला येतो आहे. खरं तर 2 वर्षानंतर बिग बॉस मराठी पुन्हा एकदा सुरू होतं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट यावेळी भव्य दिव्य अशी असणार आहे. यंदाची थीम आहे चक्रव्यूह आणि त्याच थीमला धरून यंदाचं घरसुद्धा डिझाईन केलेलं आहे. आज मी बिग बॉसच्या घरात आहे आणि तुम्हाला या घराची झलक म्हणजे यंदा खूप वेगळ्या प्रकारचं घर बघायला मिळणार आहे आणि त्याची झलक आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण आता गार्डन एरियामध्ये आहोत आणि गार्डन एरियामध्ये म्हणजे प्रवेश केल्या जिथे सगळे येतात तो गार्डन एरिया आणि नेहमीप्रमाणेच म्हणजे मागच्या सीझनमध्ये जसं स्विमिंग पूल या बाजूला असायचा तो यंदाही कायम आहे आणि वरच्या बाजूला ही बाल्कनी आहे आपल्या परिचयाची सगळ्यांच्या. खरं तर जेव्हा टास्क दिले जातात ते बरेच टास्क या गार्डन एरियामध्ये असतात त्यामुळे इथे ते केले जातील. तर या गार्डन एरियामध्ये जसं नेहमी जेल असायचं तर यावेळेस जेल दिसलेलं नाही आम्हाला तरी. त्यांनी वेगळ्या प्रकारचा कॉर्नर इकडे बनवलेला आहे. त्याला असं काही नाव नाही आहे पण कदाचित कट रचण्यासाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी असं काहीतरी किंवा गप्पा मारण्यासाठी कदाचित हा कॉर्नर असेल. वेगळ्या प्रकारचा कॉर्नर यंदाच्या नव्या सीझनमध्ये घरात बघायला मिळतो आहे. गार्डन एरियामध्ये ठिकठिकाणी कॅमेरा आहेत. याचा अर्थ की बिग बॉसची नजर प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणोक्षणी तुमच्यावरती असणार आहे आणि असा भला मोठा कदाचित बिग बॉस जर कसा दिसत असेल तर तो असा असावा. म्हणजे गार्डन एरियामध्ये आल्या आल्या नजर आहे बिग बॉसची असं सांगणारा हा मुखवटा असावा कदाचित. तर हा आहे गार्डन एरिया आणि आता आपण थोडंसं आणखी आज जाणार आहोत. तर हा आहे बिग बॉसचा लिव्हिंग एरिया जिथे किचन आहे या बाजूला आणि इथे लिव्हिंग एरियामध्ये जिकडे सगळेजण बसतील सोफ्यावर काही इन्स्ट्रक्शन्स जर असतील काही टास्क सांगायचा असेल तर तो या ठिकाणी सांगितला जाईल. लिव्हिंग एरियाबद्दलचं वेगळेपण जर सांगायचं झालं तर ठिकठिकाणी जेवढे कॅमेरा इथे लागलेले आहेत त्याच पद्धतीने डोळे म्हणजे वेगवेगळ्या आकारांचे डोळे लहान मोठे छोटे म्हणजे जर आता हे वरचं झुंबर टाईप जर काही बनवलं असेल ते सुद्धा डोळ्यांच्या आकाराचं बनवलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की बिग बॉसची नजर तुमच्यावर कायम असेल म्हणजे बिग बॉसच्या नजरेतनं तुम्ही सुटणार नाही. यंदा कन्फेशन रूमसुद्धा वेगळी आहे. म्हणजे नव्या सीझनमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की खूप गोष्टी वेगळ्या आहेत तशी कन्फेशन रूमसुद्धा वेगळी आहे. सध्या ती बंद करून ठेवलेली आहे आणि छान अशी काचेची कन्फेशन रूम आहे. लाईट्स आहेत त्याला कलरफुल. या लिव्हिंग रूममध्ये सगळ्यात जर काही इंटरेस्टिंग आम्हाला बघायला मिळालं तर ते म्हणजे आता या बटनांवरनं तुम्हाला असं वाटेल की बाबा ही लिफ्ट आहे पण ही लिफ्ट नाही आहे. तर हे आहे. आम्हालाही असाच प्रश्न पडला की बाथरूम असं असू शकतं का तर येस असं पूर्ण काचेचं हे बाथरूम यंदा तयार केलेलं आहे बिग बॉसच्या नव्या सीझनसाठी. म्हणजे एखाद्या सिनेमाचा सेट वाटावा भव्य दिव्य सेट वाटावा असं हे बाथरूम त्यांनी तयार केलेलं आहे. बिग बॉस मराठीच्या घराचं यंदाचं जर खास आकर्षण काय असेल तर ती ही बेडरूम. खूप वेगळ्या पद्धतीची भव्य दिव्य खूप कलरफुल अशी बेडरूम आहे आणि अंडर वॉटर थीम अशी या बेडरूमची थीम आहे. एरवी गार्डन एरिया आणि किचन लिव्हिंग एरिया हा बऱ्यापैकी मागच्या सीझनमधल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या पण बेडरूम पूर्णपणे वेगळी आहे. कलरफुल आहे आणि पाण्याखाली आल्यासारखं जे वाटतं म्हणजे आता कूलिंग पण तेवढंच आहे इथलं आणि अक्षरशः पाण्याखाली जावं पाण्याखाली आपण राहतोय की काय असा अनुभव प्रत्येक ठिकाणी इथे येतो. म्हणजे अगदी त्याचं इंटेरियर असेल किंवा बेड्स असतील चादरी आहेत त्यासुद्धा अगदी आकाशी रंगाच्या निळ्या रंगाच्या पाण्याच्या रंगाच्या आहेत. त्यामुळे पाण्याखाली असल्यासारखंच बेडरूममध्ये वाटतं आहे. तो फील खरोखर इकडे येतो आहे.
म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे बघा ना. कॅप्टन रूम सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ती मिळवण्यासाठी सगळी धडपड सुरू असते, सगळे टास्क अगदी जिद्दीने खेळले जातात. तर ती रूम मिळवण्यासाठी ती तितकीच खास केलेली आहे, कॅप्टन रूम जिला आपण म्हणतो. खरं तर बेडरूममध्ये आल्या आल्या जर लक्ष कुठे जात असेल तर या कॅप्टन रूमकडे. खूप वेगळ्या पद्धतीची कॅप्टन रूम अगेन यंदा तयार केलेली आहे आणि त्याचे कलर्स असतील, त्याचे लाईट्स असतील तर खूप छान असे कलरफुल लाईट्स, अगदी नजरेत भरतील अशा लाईट्स आणि कलर कॉम्बिनेशन त्याला तितकंच साजेसं असं कॅप्टन रूमचं आहे. आणि हा झुंबर तर लक्ष वेधून घेतो आल्या आल्या. तर इतका सुंदर झुंबर आणि जसं मी वेळोवेळी तुम्हाला सांगते की प्रत्येक लिव्हिंग एरिया असेल, गार्डन एरिया असेल किंवा मग बेडरूम, प्रत्येक ठिकाणी ज्या काही गोष्टी असतील म्हणजे सोफा असतील, लाईट्स असतील, वरचं इंटेरियर असेल तर ते सगळे गोलाकार पद्धतीने का तर चक्रव्यूह. तुम्ही त्या चक्रव्यूहमध्ये आहात, तुम्ही प्रत्येक वेळेस नव्या चक्रव्यूहमध्ये तुम्ही आहात हे सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून केलेला आहे. तर असं आहे बिग बॉसच्या नव्या सीझनमधलं नवं घर. खरं तर डोळस घर म्हणावं याला. एकूणच त्याचं इंटेरियर बघून आत्ताच्या सीझनमध्ये ज्या घरांमध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन टच बघायला मिळायचा तो यंदाच्या घरामध्ये आपल्याला बघायला नाही मिळाला. तर त्याऐवजी ग्लॅमरस, खूप कलरफुल आणि चकचकीत असं यंदाचं हे घर त्यांनी तयार केलेलं आहे. ओमंग कुमार याचे कला दिग्दर्शक आहेत. त्यांनी व्यूहरचना या थीमला जोडून हे घर यंदा तयार केलेलं आहे. आणि आता उत्सुकता आहे ती म्हणजे स्पर्धकांची, कारण हे घर जेवढं इंटरेस्टिंग त्यांनी बनवलेलं आहे तसेच स्पर्धकसुद्धा त्याच तोडीचे असतील असा दिग्दर्शकांचा दावा आहे. आता लवकरच उत्सुकता आहे ती म्हणजे स्पर्धकांची. कॅमेरा पर्सन अजित कदमसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.